फायनली गाईज बघा भक्ती शक्तीमध्ये आता मी पोहोचलोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं बघा इथं मेन इंडियन फ्लॅग। बघा स्केच किती सुंदर काढलेले आहेत। किती चार्जेस असतात त्याचे? बघा तुम्हाला बोललेलो ना मी, लहान मुलांसाठी तर खूप छान छान गोष्टी आहेत। व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर गाईज खूप दिवसानंतर आज आपला ब्लॉग अपलोड होतोय आणि आज मी चाललो ना आपल्या PCMC मधील एका फेमस ठिकाणी। लास्ट टाइम सुद्धा मी गेलो होतो, पण तिथे जाऊन ना किती पोपट झाला तुम्हाला तर माहितीच आहे, कारण ना तिथलं डायरेक्ट लॉक लागलेलं होतं। म्हणजे मी चाललोय भक्ती शक्ती गार्डनला। तर आता मी ना थोडाच वेळ तिथनं जातोय, तर हा ब्लॉग ना पूर्ण बघा, कारण खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तिथलं मी तुम्हाला खूप छान छान गार्डन फिरून दाखवणार आहे। तर चला आता इथं मी निघतोय। आता 5 वाजलेत, बसची वाट बघतोय सध्या मी। ती आली बस आपली। आलंय बघा आपलं भक्ती शक्तीचा स्टॉप। 2 मिनिटात थांबेल इथनं गाडी। पोहोचलो बघा फायनली भक्ती शक्तीमध्ये। ह्या बसने आलो आपण। तर फायनली गाईज बघा भक्ती शक्तीमध्ये आता मी पोहोचलोय। तुम्हाला तर माझ्या मागे दिसत असेल पूर्ण एरिया बघा किती एकदम हे केलेलं आहे। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी ना किती किती आयटम्स इथे तुम्ही बघू शकता। इथे बघा पाणीपुरी सुद्धा फ्रेश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं बघा इथं मेन इंडियन फ्लॅग। आणि इथल्या वस्तू पण बघा किती मस्त मस्त आहेत। इथे तुम्ही जर आले ना फॅमिली सोबत तर इथे तुम्हाला एवढं छान छान गोष्टी पाहायला मिळतील आणि तुम्ही खूप छान छान गोष्टी इथनं घेऊ पण शकता विकत। एवढं छान याने स्टॉल लावलेले आहेत। आता टाईम बघा मी आलोय 6 वाजत आलेत कंप्लीट। बघा इथे रोड साईडलाच पूर्ण तुम्हाला गोष्टी मिळून जातील। एक 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 आयटम इथे व्यवस्थित त्यांनी लावून ठेवलेलं आहे। बघा इथे कॅमलची राईड सुद्धा इथे मिळते। जर आले ना तुम्ही लहान मुलांना वगैरे घेऊन, इथे बघा कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे। आता मी एकटाच आलो, आता मी काय काय घेऊ शकतो इथनं? लहान मुलांची थोडी ना मी काय घेऊ शकतो। आणि इथे आतमधलं गार्डन बघा, मला स्पेशली ना हे गार्डन तुम्हाला दाखवायचं होतं। गाईज लास्ट टाइम जेव्हा मी इथे आलो होतो ना बघा, खूप दिवसांपूर्वी आलेलो, त्यावेळेस ना मी काहीतरी 1 ते 2 वाजता इथे पोहोचलेलो। त्यावेळेस काय गार्डन बंदच होतं, पण आता वेळात वेळ काढून टाइम काढून ना मी इथे आलोय। मला माहिती होतं 4-5 वाजताचे ओपन होईल, त्या टाईमनुसारच मी आता आलोय। आतमध्ये गर्दी पण आहे बघा खूप। तुम्हाला आतमधलं ना खूप व्यवस्थित मी कव्हर करून दाखवतो। बघा मी जस्ट आता पोहोचले मेन एंट्री गेटवरती आणि इथे बघा लहान मुलांची गाडी आहे। त्या कारची प्राइस विचारली आपण, 30 रुपये प्राइस आहे, पण आता माझ्यासोबत तर कोणीच नाही छोटा मुलगा। गाईज या साईडला मी आता आलेलो, इथे बघा स्केच किती सुंदर काढलेले आहेत। हे तुम्हीच काढलेले आहेत ना? किती मस्त काढलेले आहेत। किती चार्जेस असतात त्याचे? 1000, 1500, 2000। हा ना? आणि किती वेळात काढून मिळतं? दुसऱ्या दिवशी ना? जर का तुम्ही भक्ती शक्तीच्या मेन गेटच्या थोडंसं बाहेर ते आलात ना, तुम्हाला इथे स्केचेस काढून सुद्धा मिळतील। जर कधी काढायचे असतील ना तरी इथे येऊ शकता। आतमधलं पूर्ण मी व्यवस्थित कव्हर करतो। आलोय बघा आतमध्ये। मी सुद्धा एवढे दिवस झाले इथे राहतो, पण गार्डनमध्ये कधी येण्याचा चान्स भेटलाच नाही, कारण ना आम्ही म्हणत होतो ठीक आहे जाऊ कधीतरी, पण आता बघा प्रॉपर आतमध्ये मी आलोय। बऱ्याच दिवसानंतर मी सुद्धा आलो। तुम्हाला एक एक पॉईंट व्यवस्थित इथला मी दाखवून देतो फक्त। आता ना पूर्ण फॅमिली टाईम आहे आणि मी इथला टायमिंग पण चेक केला। 5-5:30 वाजता आपले गार्डन ओपन होतं, 8:30ला बंद होतं। आता बघा थोडंसं अंधार पडलंय, थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आता, कारण गार्डनचा टायमिंगच हा 5:30 आहे, तर मी पण नाही ना काय करू शकत। गाईस तुम्हाला सांगतो इथलं लहान मुलांची एवढी मज्जा आहे ना, कारण इथे बाप रे बाप एवढ्या गोष्टी इथे मिळतात ना, ते बघूनच खरं तर लहान मुलं इथनं जात नाहीत। आणि बरेचसे लोक बघा इथे मस्तपैकी चिल करतात, मस्त एन्जॉय करतात। आणि हा बघा आपला इंडियन फ्लॅग किती मोठा आहे बघा। आपल्या पुण्यामधला ना खूप मोठा फ्लॅग आहे बरं का। कधी जर आले ना भक्ती शक्तीमध्ये तर नक्कीच आवर्जून इथे या तुम्ही गार्डनला। मी तुम्हाला टायमिंग पण एक्झॅक्ट दाखवतो, ते राहिलं तुम्हाला दाखवायचं। आता मी थोडंसं आतमध्ये जातो।
इथनं ना वर जातोय, पण इथे बघा लिहिलेले वाचूयात आपण. भक्ती शक्ती गौरव गाथा. हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. आता थोडंसं ना आतमध्ये जाऊयात, कारण ना समोर बघा किती मस्त स्टॅच्यू आहेत. 2 स्टॅच्यू आहेत, मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. आता थोड्या वेळानंतर इथली थंडी बघा फक्त किती वाढणार आहे. आता जरी इथे एवढी थंडी नसेल ना, थोड्या वेळात बघा फक्त आता काय मस्त थंडी वाजणार आहे. गाईज फायनली बघा हेच ते 2 स्टॅच्यूज ना मला तुम्हाला दाखवायचे होते. लास्ट टाइम मला काय पॉसिबल नाही झालं, पण आता ठीक आहे, व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची किती सुंदर इथे मूर्ती आहे. आणि इथे बघा बाकीच्यांचा ना फोटोशूट चालू आहे. इथला ना हा ब्रिज आहे म्हणून संध्याकाळची ना इथली गर्दी बघा, कारण आता ट्रॅव्हल्सची इथनं लाईन सुरू होते, त्यामुळे इथे गर्दी बघा फक्त किती आहे. सध्या ना अंधार होत आलं म्हणून एवढं काही व्यवस्थित नाही दिसत आहे तुम्हाला. तर गाईस इथला ना पूर्ण व्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तुम्हाला ना कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता थोडंसं ना मी तुम्हाला रोड साईडचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे गार्डन नाही भरपूर मोठं आहे, पण मी थोडंफार ना इथनं एवढंच तुमच्याबरोबर आता कवर केलेलं आहे. थोडं या साईडला पण एक राऊंड मारून येऊयात. सेमच आहे बघा, हा पूर्ण ना गोल्ड राऊंड, आणि इथे बघा हा एवढा सुंदर पुतळा. भरपूर आता इथं मला वेळ झाला बघा, म्हणजे 15 ते 20 मिनिट कंप्लीट आता इथनं मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तुम्हाला ना कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं ना आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो, कारण ना लहान मुलांसाठी फक्त बघा किती सुंदर सुंदर आहे. मी अर्धा तुम्हाला एंट्रीला दाखवलेले, पण अजून अर्ध्या गोष्टी दाखवतो, कारण त्या रात्री खूप सुंदर दिसतात. आणि ना तुम्ही जर तिथं कुठला कॅमेरा घेऊन येत असेल ना, तर त्यासाठी इथे परमिशन घ्यावी लागते. मोबाईलनी ना तुम्ही करू शकता, फक्त कॅमेरा असेल ना तर तुम्हाला ते सांगावं लागेल. हे बघा इथे टाइम टेबल लिहिलेला बघा. उद्यानाची वेळ सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 8:30. म्हणजे मी परफेक्ट आलेलो 6 वाजले. आता इथनं निघतोय. बघा गाईस बाहेरचा व्ह्यू किती मस्त आहे बघा. तुम्हाला बोललेलो ना मी, लहान मुलांसाठी इथे खूप छान छान गोष्टी आहेत. आता माझ्यासोबत कोण नाहीच आहे. आता आपण ना थोडंसं त्या साईडचं बघूयात. लाईट लागले इथे बघा. आता छोट्या छोट्या कार आहेत लहान मुलांसाठी. फॅमिलीसोबतच आपण इथे आलो ना तर एकदम छान होतं. असं एकट्यासाठी फक्त आपण इथनं बघत बघत जाऊ शकतो. म्हणजे यांनी बऱ्यापैकी नाही इथे बघा फक्त लहान मुलांसाठीच. बघा इथे अशी एकसुद्धा गोष्ट नाही आहे की जे तुम्हाला मिळणार नाही म्हणून. इथे 2 व्हीलरचं आहे, सध्या कोणी नाही. अच्छा, त्याच्यात हवा भरणं चालू आहे. इथे पण बघा छोट्या छोट्या कार्स आहेत. लहान मुलांसाठी काय इथे मज्जाच मज्जा. हे पण एक मिकी माऊस इथे हवा भरणं चालू आहे. आणि आता ना जस्ट ट्रॅव्हल्सचा टाईम झालेला आहे म्हणून बघा आता इथं ना एवढी गर्दी होते ना ट्रॅव्हल्सची, कारण ना या साईडनीच ना भरपूर ट्रॅव्हल्स जातात, कारण इथं समोर पार्किंग आहे त्यांची. या साईडनं बघा पूर्ण ना खाऊ गल्ली आहे. आता मी घरनं येतानाच ना जेवण वगैरे करून आलेलो, त्यामुळे काय भूक नाही आहे मला. पण जर कधी भक्ती शक्तीला आलात ना तर आपला हा इंडियन फ्लॅग आहे, त्याच्या ना एक्झॅक्ट अपोजिटला इथे खाऊ गल्ली बघा. माझ्या मागे किती मोठी तुम्हाला दिसत असेल. तर कधी आले ना तर नक्की इथले एकदा टेस्ट घेऊन बघा तुम्ही. झाले माझा आता टाईम पण 6 वाजून 10 मिनिट झालेले आहेत. तर मी इथनं निघतोय बघा. आता भरपूर ऑलरेडी कवर केलेलं आपण. मला परत माझी बस पकडायची आहे. आता बस बघू माझी एक्झॅक्ट किती वेळानंतर भेटते मला. आता परत ना मी रिटर्न इथे भक्ती शक्तीच्या मेन पॉईंटवरती येऊन थांबलेलो आहे. हा मेन सर्कल, हा ब्रिज बघा कसला भारी दिसतोय. आता ना माझी एक्झॅक्ट बस इथंच थांबणार आहे. मला तरी वाटतं आता परत मला इथे अर्धा पाऊण तास जाईल, किंवा लवकर पण येऊ शकते आपली बस.
इथला व्ह्यू बघा फक्त किती मस्त वाटतोय. आली आहे बघा बस, पण गर्दी तर भरपूर आहे. हरकत नाही, उभं राहून जाऊयात. हॅलो आलो, एकच मिनिट. गाईज 6:20 झाले. फक्त बसमधली गर्दी बघा, एवढी अपेक्षित पण नव्हती एवढी गर्दी झाली. थोडंसं मागं सर दादा, थोडंसं ॲडजस्ट कर. 5 मिनिटं एकच टाईम. मीच हलू नाही शकत, कुठं जाऊ आता. गर्दी बघा फक्त कसली वाढत चालली. मागे सुद्धा पूर्ण भरली. जाऊ दे. 6:30 वाजलेत कंप्लीट. 2-3 मिनिटात आपण आता इथनं पोहोचूयात. आला बाबा फायनली आपला स्टॉप. काहीच फक्त बस बघा पूर्ण जाम भरलेली आहे. या बसने प्रवास म्हणजे एकदम डेंजर झाला आजचा. गाईज जस्ट मी आता घरी पोहोचले बघा. किती मस्त प्रवास झाला बसचा, तुम्ही बघितलंच असेल. तर हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.